आणि नितीन गडकरी हे नागपुरातून आता विजयी झालेले आहेत। जवळपास 1 ते 1.25 लाखाच्या घरामध्ये ते विजयी झालेले आहेत। नागपूर वगळता विदर्भामध्ये सर्वच जागांवर महायुती मात्र पिछाडीवर आहे। विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा, पण यावेळेस भाजपची विदर्भात मोठी पिछेहाट झालेली आहे। पण नितीन गडकरी यांनी मात्र आपला विजय कायम ठेवलेला आहे, विजयाची परंपरा अबाधित ठेवलेली आहे आणि मोठ्या लीडनी विजय मिळवण्याच्या दिशेने नितीन गडकरी यांची वाटचाल सध्या नागपुरात सुरू आहे। तर नितीन गडकरी हे आता माध्यमांसमोर आलेले आहेत, त्या माध्यमांशी काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र नितीन गडकरी यांनी आपली जागा राखलेली आहे। मात्र विदर्भामध्ये भाजपचं आणि महायुतीचं मोठं नुकसान झालेलं दिसतंय। विदर्भात एकूण 10 लोकसभेच्या जागा आहेत, त्यापैकी नितीन गडकरी यांनी एक जागा राखलेली आहे, दुसरी एक जागा आहे। बाकी इतर 8 जागांवर महाविकास आघाडी ही सध्या पुढे आहे, तर महायुती ही पिछाडीवर असल्याचं बघायला मिळत आहे। विदर्भामध्ये नागपूर आणि बुलढाणा वगळता महायुती पिछेहाट मोठ्या प्रमाणात झालेली आहे। तर महायुतीनं या ठिकाणी मोठी सरशी केलेली पाहायला मिळते। तर नितीन गडकरी यांच्या भेटीसाठी आता कार्यकर्ते येण्यासाठी दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत हस्तांदोलन करण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने आता गडकरींच्या निवासस्थानी दाखल होत आहेत। विदर्भात एकूण 10 जागा आहेत। 10 जागांपैकी बुलढाण्यातले प्रताप जाधव जे की शिंदे गटाकडून निवडणूक लढले होते ते विजयी झाले आहेत आणि दुसरीकडे नितीन गडकरी यांचाही विजय जवळपास निश्चित मानला जातो। या 2 जागा वगळता इतर 8 जागांवर महायुतीचे उमेदवार हे सध्या पिछाडीवर आहेत। तर नितीन गडकरी आता केक कापतायत आपल्या विजयाचा। नक्कीच, तर नागपूरमध्ये जवळपास 75% मतदान झालं तर माझा 5 लाखांच्या फरकाने विजय होईल असं नितीन गडकरी यांनी म्हटलेलं होतं। मात्र नागपुरात मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात घटली, त्यामुळे कुठेतरी लाखभराच्या लीडनं सध्या नितीन गडकरी या ठिकाणावरून विजयी झाले। नितीन गडकरी यांच्या विरोधात उभे होते ते म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेसचे नेते विकास ठाकरे, ज्यांचा या निवडणुकीत पराभव झालेला आहे। आणि गेल्या निवडणुकीत नाना पटोले यांनी आव्हान दिलं होतं नितीन गडकरींना, त्यांचाही पराभव झालेला होता नितीन गडकरी यांच्याबरोबर। नितीन गडकरी यांचा मोठ्या मार्जिनने विजय होताना आपल्याला बघायला मिळते नागपूरमध्ये। तर नितीन गडकरी यांचं अभिनंदन करण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने आता कार्यकर्त्यांची रेग लागलेली पाहायला मिळते। गडकरी यांच्या निवासस्थानी हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी दाखल झालेत आणि गडकरींकडून देखील त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार या ठिकाणी केला जातो। भाजपचे जे ओल्ड स्कूल आहे त्या ओल्ड स्कूलचे नेते म्हणून नितीन गडकरी यांची ओळख आहे। अजातशत्रू नेता म्हणून देखील नितीन गडकरी यांना महाराष्ट्रात ओळखलं जातं, मानलं जातं आणि त्याच नितीन गडकरींचा नागपुरात विजय होताना आपल्याला बघायला मिळत आहे। इस तरह केंद्र सरकार अर्थात मोदी सरकारमध्ये नितीन गडकरी यांच्या खात्याचं सर्वात मोठं काम राहिलेलं आहे। संपूर्ण देशभरामध्ये नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतुक केलं जातं आणि तेच नितीन गडकरी आता नागपुरातून जवळपास लाखभराहून अधिक फरकांनी विजयी झालेले आहेत। विकास ठाकरे यांचा पराभव करत ते पुन्हा एकदा नागपुरातून विजयी झाले। त्यामुळे देशभरात कुठला विकास जर व्हिजिबली जाणवत असेल तर तो म्हणजे देशभरातले चकाचक झालेले रस्ते आणि याच रस्त्यांचं श्रेय दिलं जातं ते म्हणजे नितीन गडकरींना। आणि नितीन गडकरी यांना या गोष्टीचा अर्थातच या निवडणुकीत सुद्धा फायदा झालेला आहे। नितीन गडकरी मोठ्या मार्जिनने विजयी होत आहेत नागपूरमध्ये, तर दुसरीकडे गडचिरोली चिमूरमध्ये नामदेव किरसान हे विजयी होत आहेत। तर शिरूरमध्ये आपण पाहतो अमोल कोल्हे विजयी झालेले, तर शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मोठा आणि दारुण पराभव झाला। धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर हे 2 लाखाहून अधिक लीडवर आघाडीवर आहेत। आतापर्यंतच्या धाराशिवच्या इतिहासातली सर्वाधिक विक्रमी आघाडी आहे। 2,63,967 मताधिक्य ओमराजे निंबाळकरांचं। ओमराजे निंबाळकर हे आता अर्चना पाटील यांचा पराभव करताना दिसत आहेत। हा पराभव साधा सोपा नाहीये, कारण राणा जगजितसिंह पाटलांच्या पत्नी अर्चना पाटील, त्यामुळे राणा जगजितसिंह पाटलांसाठी हा सर्वात मोठा धक्का म्हणावा लागेल। जळगावात स्मिता वाघ या विजयी झालेल्या भाजपच्या, त्यांनी पराभूत केलंय ठाकरे गटाच्या करण पवार यांना। तर रावेरमध्ये रक्षा खडसे विजयी झाल्यात, श्रीराम पाटील यांना पराभवाची धूळ त्यांनी चारली आहे। रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी एकनाथ खडसे यांनी देखील रसद पुरवली। दक्षिण मुंबईत अरविंद सावंत हे विजयी झालेले आहेत। धनुष्यबाण आणि मशाल असा संघर्ष सामना तिथे बघायला मिळत होता। पियुष गोयल उत्तर मुंबईतून विजयी झालेले आहेत भूषण पाटलांना पराभूत करून। काँग्रेसचे उमेदवार होते भूषण पाटील। माननीय साहेब सगळ्यांना भेटणार आहेत, त्याच्याशिवाय भेटल्याशिवाय जाणार नाहीत। सगळ्या लोकांनी शांततेने यावं आणि व्यवस्थित। तर नितीन गडकरी हे कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा या ठिकाणी स्वीकारतायत। नितीन गडकरी यांच्या विजयानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। गडकरींना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची मोठी रेग लागलेली सध्या आपल्याला नागपुरात पाहायला मिळते आहे।
त्यामुळे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना भेटण्याचा नितीन गडकरी आता प्रयत्न करतायत. नेत्यांची कार्यकर्त्यांची रीग लागलेली आहे. नितीन गडकरी यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि प्रत्येक कार्यकर्त्याला नितीन गडकरी भेटतायत, त्यांच्यासोबत फोटो देखील काढतायत. मोठा विजय बघायला मिळतो नागपूरमध्ये. भाजपची विदर्भातील 8 जागांवर पिछेहाट बघायला मिळत आहेत. बुलढाण्यात प्रतापराव जाधवांची आणि नागपुरात नितीन गडकरींची अशा 2 जागा महायुतीला मिळताना दिसत आहेत. विदर्भामध्ये 10 पैकी. नक्कीच तर नितीन गडकरी यांचं भाजपमध्ये मोठं स्थान आहे. माजी भाजप अध्यक्ष, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री, इतकंच नाही तर कार्यक्षम नेता आणि ज्या खात्याचं काम संपूर्ण देशभरामध्ये पाहायला मिळतं ते रस्ते विकास आणि जहाज बांधणी मंत्रालय, त्या खात्याचे केंद्रीय मंत्री राहिलेले नितीन गडकरी हे नागपुरातून आता विजयी झालेले आहेत आणि त्यांच्या विजयाचा जल्लोष संपूर्ण नागपुरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांना अभिनंदन करण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते गडकरींच्या निवासस्थानी आता दाखल होत आहेत. आणि इतकंच नाही तर त्यांचं काम